मोदी गॅरंटी आहे कुठे? नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। देशभर मोदी गॅरंटीचा विषय चर्चेचा बनला आहे। विकास कामांसाठी मोदी गॅरंटी असं चित्र निर्माण केले जात आहे, परंतु मोदींच्या स्वप्नांची पायमल्ली मोदींच्या सरकारमधील अधिकाऱ्यांकडून होत आहे। भ्रष्टाचार मोदींना रोखता आलेला नाही आणि मोदींच्या धोरणाप्रमाणे मोदींच्याच मंत्र्यांनी भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवलेले नाही। विशेष म्हणजे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेऊन भ्रष्ट ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना साथ देण्याची भूमिका बजावली आहे। पालघर जिल्हा हा एक आदिवासी जिल्हा आहे। पालघर या आदिवासी जिल्ह्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जलजीवन संबंधीचे धोरण हा एक मोठा आधार ठरणार होते। नरेंद्र मोदींचे राज्य सरकारमधील मंत्री आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयातील बाबूंनी नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला मूठमाती दिली आहे। टक्केवारी पुढे मोदी आणि मोदींची गॅरंटी या सर्व बाबी फालतू आहेत, असं चित्र मंत्रालयातील बाबूंनी सिद्ध केले आहे। पालघर या आदिवासी जिल्ह्यात मोदींनी निर्माण केलेली जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची योजना गरीब कष्टकरी आदिवासी कुणबी समाजासाठी एक नवसंजीवनी होती। गेली 20 वर्ष पालघर जिल्हा पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहे। 20 वर्षात हजारो कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी जव्हार, विक्रमगड, मोखाडा, डहाणू, तलासरी, वाडा, पालघर या तालुक्यात शासनाने खर्च केलेत, परंतु तो पैसा मंत्रालयातील मंत्री आणि सचिव, अप्पर मुख्य सचिव यांच्यापासून थेट कनिष्ठ अभियंत्यापर्यंत टक्केवारीच्या रूपात इतका झिरपला की पाणी पुरवठ्याची योजना कागदावर पूर्ण झाली। सरकारने, शासनाने व पैशाच्या लुटमारीत जबाबदार अधिकाऱ्यांनी सरकारच्या शासनाच्या हानीकडे ठरवून दुर्लक्ष केले। यामुळे जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, पालघर आणि वाडा या परिसरात पाणी टंचाईचे गंभीर स्वरूप निर्माण झाले। पाणी टंचाईने काहींचा बळी घेतला आहे। अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट शेवटच्या घटकाला दिलासा देण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून जलजीवन मिशनची निर्मिती केली। त्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे प्रतिदिन 55 लिटर स्वच्छ पाणी देण्याची योजना तयार केली। 5 कोटींपेक्षा कमी खर्चाच्या किमतीच्या योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे अंमलबजावणीसाठी दिल्या, तर 5 कोटींपेक्षा अधिक ते 500 कोटीपर्यंतच्या पाणी पुरवठ्याच्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अंमलबजावणीसाठी दिल्या। केवळ औपचारिकता म्हणून योजना दिल्या नाहीत, तर जिथे गरज आहे तिथे योजना देण्याचा मोदींनी आग्रह ठेवला। शिवाय योजनेसाठी आगाऊ निधीची उपलब्धता करून दिली। नरेंद्र मोदींच्या या योजनेमुळे पालघर जिल्हा 80% पिण्याच्या पाण्याच्या टंचाईतून मुक्त होणार होता, परंतु पालघर जिल्ह्यात मोदी गॅरंटीने काम केले नाही। नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला राज्यातील अधिकाऱ्यांनीच मूठमाती दिली। दुर्दैवाने भाजप त्या अधिकाऱ्यांविरोधात भूमिका घेत नाही। नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील जलजीवनच्या योजनेमध्ये भ्रष्ट ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी लूटमार करण्याची मोहीम राबवली। या मोहिमेत मंत्रालयातील अधिकारी आणि काही मंत्री टक्केवारीचे लाभार्थी राहिले। त्यामुळेच मंत्रालयातील बाबूंनी मोदींच्या स्वप्नातील पाणी पुरवठ्याच्या योजनेची पायमल्ली केली। नरेंद्र मोदींचा राजकीय पक्ष भाजपने पालघर जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट गंगाधर निवडंगे आणि भानुदास पालवे यांच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्याची भूमिका घेतलेली नाही। गंगाधर निवडंगे यांच्या कार्यालयातील कर्मचारी, मंत्री आणि सचिव टक्केवारी घेऊन मॅनेज झालेले आहेत, त्यामुळे कारवाई होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी फाजील चर्चा सध्या सुरू आहे। कदाचित ही चर्चा खरी असावी। इतक्या खालच्या पातळीवर नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील पाणी पुरवठ्याच्या योजनेची गणना होत आहे। राजकीय दृष्ट्या नरेंद्र मोदींच्या विरोधात एखादा आरोप झाला तर भाजपचे नेते थेट पोलीस ठाणे गाठतात, परंतु मोदींच्या गॅरंटीला पायदळी तुडवणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न असलेल्या जलजीवनच्या भ्रष्टाचारावर भाजप का गप्प आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे। यावरील तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।